वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत। फर्स्ट सेमीफायनल आपल्या समोर सध्या जनमान बेलपाड 11 आणि त्यांच्या विरुद्ध परी 11 किनवलीच्या दरम्यान सामना 5 ओव्हरची मॅच। एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना पाठवून द्या। ऑलरेडी जनमान बेलपाड 11 चे 12th मॅन उपस्थित झालेले आहेत। विनंती आहे परी 11 किनवली 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये बा पहिला बॉल पडायच्या आत गेम इज ऑन। सामना सुरू होतोय। उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण द्यात ऑल द बेस्ट। परी 11 किनवलीनं जिंकला नाणेफेकीचा कौल। प्रथमतः क्षेत्ररक्षणाला त्यांनी पसंती दर्शवलेली आहे, तर प्रतिस्पर्धी संघ जनमान बेलपाड 11 ला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले। समीर ढमके गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत। आघाडीला मिस्टर एमपीएल जीजी गणेश गायकर आणि त्यांनी सोबत देतोय बाहुबली मुरबाड जितू चव्हाण। पहिल्या सामन्यात काय अफलातून बॅटिंग केली होती ओपनिंग पेअरनं, बरोबर 2 वाजून 29 मिनिटं। फर्स्ट सेमीफायनल तालुका हाफ मधील उपांत्य फेरीचा पहिला सामना। उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला आपण देऊयात लक्ष शुभेच्छा। शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट। पहिला बॉल फुल टॉस, दिशा दिली आहे, नजाकत बरा फटका, गॅप मध्ये खेळतायत, पॉवर प्ले सुरू आहे। अत्यंत वेगवान आउटफील्ड, फिल्डर पोहोचला होता पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय। मिस्टर एमपीएल गणेश गायकर मागच्या सामन्यात जिथे थांबला होता तेथून पुन्हा एकदा या सामन्यात सुरू होतोय। पहिला बॉल स्कोरलेग सीमारेषेच्या बाहेर येतोय तो चौकार। चौकारासोबत खातं खुलं होतंय जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाचं। 4 धाबा सध्या टीमच्या स्कोरबोर्डवर। ऑन साइडला आता स्वीप केल्या बॉल इनफिल्ड मध्ये मिडविकेटला फिल्डर कोणी उपस्थित नाही आहेत। आउटफील्ड अत्यंत वेगवान, दुसरा बॉल आता करतोय सीमारेषेची सफर, येतोय तो सलगचा दुसरा 4 चौकार। गुड शॉट। टू फोर्स लागोपाठचे 2 चौकार आणि या 2 चौकारासोबत सध्या चांगली सुरुवात करून देत असताना मिस्टर एमपीएल गणेश गायकर। टीमची टोटल आहे 8 ऑन बोर्ड। फील्ड पोझिशन मध्ये आता बदलाव करत असताना गोलंदाज समीर ढमकेला आपण बघत आहोत। ऑन साइडला मिडविकेट मध्ये आता एक फिल्डर सेट करण्यात आलेला आहे। लॉंग ऑफ आता लॉंगॉनकडे मार्गस्थ होतोय। एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये बॅकवर्ड पॉइंट शॉट थर्ड मॅन शॉट फाइन लीग। फुलर लेन समोर डाव केला, बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर। लॉंगॉनला बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झालेले आहेत। 1 धाव मिळताना दिसेल। या सिंगल धाब्यासोबत स्ट्राइक आता रोटेट बाहुबली मुरबाड जितू चव्हाण सध्या बॅटिंगसाठी स्टॅकर इनला। स्कोर सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड। 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 70 अबाउट टोटल उभारावे लागेल जनमान बेलपाड 11 क्रिकेट संघाला। चांगलं युनिट टीमकडे पहिल्या सामन्यात त्यांचा दमदार विजय मस्सा विभाग 11च्या विरुद्ध आपण पाहिलेला आहे। स्वतः कॉन्फिडन्स आहे आणि खास करून या 2 फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी आज स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक 94 धाब्याची पार्टनरशिप देखील बिल्डअप केलेली आहे, हे देखील विसरून चालणार नाही। स्विच इटचा अटेम्प्ट, रिव्हर्सचा पवित्रा, मात्र पंचांचा वाईडचा सिग्नल येतो। गाईडलाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत। एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल। स्कोर सध्या 10 ऑन बोर्ड। अतिरिक्त धाबेसोबत संघाचे धावसंख्या सध्याच्या घडीला आपण बघत आहोत 10 10 ऑन बोर्ड।
फुलटॉस बॉल, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, गॅप मध्ये खेळलाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान, फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पायाने सायांना बॉल लाडवण्याचा प्रयत्न, तो मात्र त्याचा फसलाय. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. जितू चव्हाणच्या बॅटमधून येतोय हा चमकदार चौकार. चौकार सोबत धावसंख्या 14, 14 ऑन बोर्ड. संदीपजी गोरड मंचावरती उपस्थित झालेत, आपलं स्वागत आहे, वेलकम. स्कोर सध्या 14, स्टील 2 टू गो. दोनही फलंदाजांनी आतापर्यंत ओपनिंग स्टँड या मॅच मध्ये देखील दिलेला आहे. जनमान बेलपाडा क्रिकेट संघाला स्कोर आपण बघत आहोत 14, 14 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. फिल्डिंग मध्ये आता बदलाव करत असताना गोलंदाज समीद पुन्हा एकदा तयार. या बॉलला चांगलाच बॉल फिरलाय, बरोबर लेग स्टिकला धडक मारतोय. बिल्स डिसलॉक होत आहेत, लेग स्टिक आता उखाडली आहे. जितू चव्हाण माघारी परतोय. 14 ला पडली आहे पहिली विकेट जनमान बेलपाडा 11 क्रिकेट संघाची. फलंदाज बाद. हे सिरीज दादा, तुझा हात ज्या स्कूटीवर आहे तिचं डायरेक्शन थोडं चेंज कर. ग्रीन शर्ट. येस इट इज, थँक्यू. जरा डायरेक्शन जरा चेंज करा, आता जास्तच रिफ्लेक्शन यायला सुरू झालेले आहेत. दादा विनंती आहे, गाडी थोडी बाजूला पार्क केली तरी होईल. सेकंड ओव्हर षटक सुरू होते दुसरं. पहिला बॉल भन्नाट यॉर्कर, दोन्ही पायांमधून सरळ विकेट किपरच्या हातात चाललाय की नाही, पंचांकडे आता पायचे. एसडीज वाईट बॉल, नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं. वाईटचा सिग्नल आता आलाय, एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या 15. नवीन बॅटर मॅन फ्रॉम देवगाव टायगर्स कुणाल राव आता बॅटिंगसाठी दाखल होतोय. एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 15. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, वेग चांगला दाखल होता समीरनं, पण नियंत्रण त्याचं बिघडलेलं पाहायला मिळालं. या षटकातला दुसरा वाईट बॉल त्यानं टाकलाय. टीमची धावसंख्या 15, 15. या बॉलला बॅटची कडा घेत बॉल जागेवरच घरंगलत राहिलाय. धाव इथं मिळणार नाही. डॉट बॉल चोली समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता जनमान बेलपाडा 11 ची धावसंख्या 15, 15 ऑन बोर्ड. चला, पहिल्या षटकासाठी एक्झॅक्ट 5 मिनिटांचा वेळ घेतला. लक्ष द्या, टाइम काउंटर सुरू आहे. परी 11 किनवली, जरा घाई करावी लागेल. प्रीतम जोशी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये आवरेज ओव्हर आपण दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून बघत आहोत, ज्या ठिकाणी 15 धाब्याचा स्टार्टही मिळाला. बॅटिंग करत असताना जनमान बेलपाडा 11ला आणि त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना परी 11 किनवलीला एक विकेट देखील मिळालेली आहे, ती जितू चव्हाणची. फटका लाजवाब आहे, हेलिकॉप्टर लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर एमपीएल गणेश गायकरचा हा तडाखा, क्लास दर्जा, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे या खेळाडूमध्ये आणि सध्या पहिल्या बॉलवरती त्यानं सोडली आहे छाप.
षटकार. सेकंड पॉवर प्ले मध्ये पहिल्या बॉलवर प्रीतम दोशीचं केले भव्य स्वागत. मिस्टर एमपीएल जीजी गणेश गायकरच्या बॅटमधून हेलिकॉप्टर स्टाईल पहिल्या बॉलवर 6 धावा वसूल होत आहेत. स्कोर या 6 धाव्याच्या सोबतीने सध्या आपण बघत आहोत 21. 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर. वेगवान फुल लेंथ ऑफटमच्या बाहेर थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क घडवता आला नाही. ड्रिल करून दाखवत आहेत गणेश. लाईन पासून थोडे दूर राहिले. चांगला वेग पाहायला मिळाला प्रीतम जोशीकडून. डॉट बॉलची होत असताना सांगता षटकारानंतर होती सध्या छोटेकरनी वापसी. टीमची टोटल 21. या वेळेला हेलिकॉप्टर समोर लँड होतोय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्रीन पे कडक बेधडक शिक्सर षटकार. एम एस धोनी स्टाईल खोदून काढलाय बॉल आणि या षटकात हेलिकॉप्टर स्टाईल दुसरा षटकार. आता गणेश गायकरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 27-27. तर वैयक्तिक या सामन्यात 6 बॉलमध्ये नॉट आउट 21. 21 धाब्याचं योगदान सध्या गणेश गायकर देत असताना फलंदाजी मात्र त्याची या डावात बलतीच भरलेली आहे. आता कव्हर्सला इनसाइड आउट अप्रतिम फटका. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. एक्स्ट्रा कव्हरला 1 लेवल अप दमदार चौकार. सोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 31-31 धावा. वेगानं फ्लाय होत असताना सध्या स्कोरबोर्ड जनमान बेलपाला 11 क्रिकेट संघाचा आणि खास करून या पहिल्या डावाची जबाबदारी आता पूर्णपणे स्वीकारलेली आहे. ते मिस्टर एमपीएल गणेश गायकरने 7 बॉलमध्ये नॉट आउट 25. 25 धाब्याचं योगदान त्याच्या बॅटमधून. ऑन साइडला दिशा दिली आहे. गॅपमध्ये खेळतात. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर कोणी उपस्थित नाहीये. बॉल वेगाने निघून चालला. मिड विकेट सी मार्शच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. सध्या प्रेक्षक मात्र गणेश गायकरच्या फलंदाजीचे दिवाने झालेले आहेत. 5 बॉलमध्ये या षटकात एकंदरीत 20 धावा येत असताना आपण बघत आहोत. धावसंख्या 35-35. स्टील 1 टू गो. काय आक्रमक फलंदाजी खास करून या पहिल्या डावात. फुलटॉस बॉल बोलस बाग ड्राईव्ह. धावा आता इथे मिळणार नाही. डॉट बॉलची होईल सांगता षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ सेकंड ओव्हर. पॉवर प्ले मध्ये जबरदस्त कामगिरी. 9 बॉल 29 योगदान गणेश गायकरचं. बनलेले 17.50 धाब्याच्या धावगतीने 35 धावा. दोन षटकात 35 धावा बनलेल्या आहेत. गोलंदाजीसाठी पाहिलं तर रोहन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. पॉवर प्लेची 2 षटकं ज्यामध्ये सध्या घडीला तरी सद्यस्थितीला तरी वर्चस्व आपण बघत आहोत. जनमान बेलपाडा 11 क्रिकेट संघाचं. कुणाल राव सध्या स्टॅकर एंडला त्याचं वैयक्तिक खातं खुलं होणं अजून बाकी आहे. एकच बॉलचा यापूर्वी त्यानं सामना केलेला आहे. रोहन गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय.
पहिला बॉल स्विच इटचा अटेम्प्ट ग्रिप ऑफ बॅट बदलली होती, पण चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. ग्रिप अँड ग्रॅप शोधण्याचा प्रयत्न होता कुणालचा, मात्र त्याला गॅप शोधता आली नाही. चेंडू बॅटमध्ये संपर्कच घडवता आला नाही. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकला नाही. डॉट बॉलचे होत असताना सांगता. आता स्लोवर वर आतमध्ये आणलाय बॉल. चांगली लाईन, चांगली लेंथ, कंट्रोल आपण बघत आहोत सध्या गोलंदाज रोहन कडून. सलगचा दुसरा डॉट बॉल. स्ट्रगल सध्या धावांसाठी कुणाल रावचं सुरू आहे. आणि जे कमबॅक हवं होतं, जी वापसी हवी होती पहिल्या 2 महागड्या षटकांनंतर, ती सध्या या सामन्यात होत असताना पहिली 11 किनवली क्रिकेट संघाकडून. स्कोर आपण बघत आहोत 35-35. या वेळेला ऑन साइडला पॉवर पॅक फटका आहे कुणाल रावच्या बॅटमधून. चांगलं टॅमिंग जुळलंय, कडक स्ट्रोक. मागच्या 2 डॉट बॉल नंतर जो दबाव बनला होता, तो दबाव आता त्यानं झुगारून लावलाय. पाठवलाय बॉल हवाई यात्रेकरता मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकर्षक दमदार आमदार चषक षटकार. चौथ्या चेंडूवर कुणाल रावचं वैयक्तिक खातं खुलं झालेलं आहे. स्कोर आपण बघत आहोत 41. 41 धावा. 2 डॉट बॉल नंतर जो दबाव बनला होता, तो आता दूर केलेला आहे कुणाल रावनं. आता स्विचिटचा अटेम्प्ट, बॅटची कडा घेत बॉल मागे निघालाय. मिसफिल्ड शॉट थर्डमॅनला. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेच्या सहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 42. 42 धावा. स्टील 2 टू गो. कॉम्पिटेटिव्ह टू फर्स्ट 2 ओव्हर्स. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत या षटकात इकॉनॉमिकल कामगिरी रोहन कडून आतापर्यंत झालेली आहे. 4 बॉल त्यानं टाकलेत, 7 धाबा खर्च केलेले आहेत. पण आता समोर चॅलेंज तगड आहे. इन्फॉर्म बॅटर गणेश गायकर सध्या स्टॅकर इनला. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे विकेट किपर कडून कॅच ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि त्या प्रयत्नात देखील विकेट किपरनं दिलाय. आता बॅटर आउट की नॉट आउट, त्यासाठी मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. तो टीव्ही अंपायरचा सपोर्ट आपल्याला घ्यावा लागेल, पाहावं लागेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न गणेश गायकर करत असताना पॉपिंग क्रीज मध्ये, रिटर्न क्रीज मध्ये तो सुखरूप परतला की नाही, दुसरी धाव त्याच्या वतीनं पूर्ण झाली की नाही, त्यासाठी आता थर्ड अंपायरची मागणी केलेली आहे. चला, बाकी फिल्डर्सला विनंती, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. जो काय निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. Yes, it is out. मिसेस बाय इंचेस. बॅट व्यवस्थित ग्राउंडिंग झाली नाही, बॅट इनलाईन झाली नाही आणि त्याच कारणास्तव गणेश गायकर मिस्टर MPL आता पहिल्या डावात 10 बॉलमध्ये 30 धाबेचं योगदान देत असताना धावचित धाबा 2 माघारी परततोय. विकेटचं बदल. आहे 10 बॉल 30 धाब्याचं योगदान देत असताना गणेश गायकर आता धावची 2 धाबा 2 माघारी परततोय. टीमची धावसंख्या 43-43. महत्वाचे विकेट आलेले. विकेट किपर मयूर दिनकरचं करावं तितकंच कौतुक कमी आहे. फर्स्ट इनिंग मध्ये कॅच त्याच्याकडूनच ड्रॉप झाली होती. इनसाइड एज, मात्र रनआउटची जी संधी बनली तिथं सोन होत आहे. बॅटिंगसाठी वंडरबॉय मुरबाड जयेश मोरे दाखल होत आहेत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. डॉट बॉल. षटक समाप्तीची होईल घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 43-43. ड्रिंक स्टॉली जाईल मैदानात. या संधी देऊयात DJ मॅडीला.
या मॅचकडे आपण जाऊयात. सामन्याच्या दिशेनं पुन्हा एकदा मार्गस्थ व्हावं लागेल. 3 षटकं समाप्त झालेली आहेत. 2 षटकात मात्र धावफलकाचा वेग होता. तिसऱ्या षटकात मात्र रोहन धावफलक नियंत्रणात आणलेलं आहे. 2 षटकात यापूर्वी 35 धावा बनल्या होत्या, पण या निर्णायक तिसऱ्या षटकात 8 धावा आणि महत्वाची गणेश गायकरची रनआउटची विकेट कॅरी झालेली आहे. स्कोर 43-43. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर. चला सामना पूर्ववत सुरू करा. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेकची 2 मिनिटं कव्हर झालेली आहेत. जरा घाई करा. षटक सुरू होते चौथं. समीर सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. कुणाल राव स्ट्रायकर एंडला त्याची सोबत देतो. जेपी जयेश मोरे. आता 2 बॅटरवरती जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे जनमान बेलपाडा 11 क्रिकेट संघाची. चौथं षटक. पहिला बॉल जाऊ दिलाय मागे. पंचांचा इशारा आता पाहावा लागेल. येस इट इज नो बॉल आणि त्यावरती येतोय हा चौकार. बीमर +4. गोलंदाजानं लावला अधिकचा जोर आणि आता आलाय हा पंजा. इट्स अ फायफर बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. या एक्स्ट्रा 5 धावा. नियंत्रण नव्हतं, अधिकचं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, मात्र समीरचा आता प्रयोग फसलेला आहे. नो +4. अतिरिक्त 5 धावा आलेल्या आहेत. एक्स्ट्रा 5 धाब्याने स्कोर आपण बघत आहोत 49. 49 धावा सध्या स्कोर बोर्डवर. दोन्ही पंच एकत्रित आलेले आहेत, काहीतरी चर्चा करतायत. डेफिनेटली बीमर, नो डाऊट अबाउट दॅट वन. आणि त्यावरती एक्स्ट्रा 4 धावाही आलेल्या आहेत. 5 धाब्याने संघ मात्र पुढे सरकतोय. जय हनुमान बेलपाला 11 सध्या 49. 49 आहे आकडाभर. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. आता संधी बनताना पाहायला मिळेल ते बॅटर कुणालला. चला ऑनफिल्ड अंपायर जो काय डिसिजन असेल तो दोन्ही टीमला मान्य करावाच लागेल. लक्ष सुद्या परी 11 किनवली, त्याचबरोबर जनमान बेलपाळा 11. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली होती. कुणाल रावला पाहायचं त्या संधीचं सोनं तो करेल का? चला वेळ जास्त घेत आहे टीम परी 11 किनवली. लक्ष सुद्धा टाइम काउंटर सुरू आहे. जरा घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. फ्रीट बॉल. फ्रीट देखील फुल टॉस होता. बॉल मागे चाललाय. धाव घेण्याचा प्रयत्न जेपीचा सुरू होता पण नकारात आलाय. वाईट बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या एक्स्ट्रा धाब्यासोबत आपण बघत आहोत. फ्रीट कंटिन्यू आहे. खोलात होता बॉल, खोदून काढलाय समोर लॉंगॉनला बॅकअपसाठी फिल्डर. मात्र मिळेल ते एकच धाव. सिंगल धाब्याने सध्या अर्धशतक कंप्लीट होतोय. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफल खरेदी करत असताना संघ आपण बघत आहोत. जयमान बेलपाडा 11. 50 धावा सध्या स्कोरबोर्डवर. जयेश मोरेकडे आता अचलबोध नजरेनं पाहिलं जातं, ज्याच्याकडून फिनिशिंग टचची जबाबदारी असेल या डावात. यावेळेला समोर डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड जेपीच्या बॅटमधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका ब्लास्ट. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. सिक्सर.
या षटकारासोबत धावसंख्या अब तक 56. आता जयेश मोरेला सूर सापडलेला आहे. षटकार त्याच्या बॅटमधून येतो. चला वेळेचा अपव्यय करताय परी 11 किनवली. लक्ष सुद्धा जरा घाई करा, थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट केला. धाबा आतापर्यंत 56 बनलेले आहेत. 7 बॉल 8 धाब्याचं योगदान कुणाल रावचं, 2 बॉल 6 धाब्याचं योगदान जयेश मोरेचं. नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीम कॅप्टन. लाईन पाहावी लागेल. डाऊन द लेग स्टिक, एस इट इज वाईड. या षटकात पहिल्या षटकाच्या तुलनेत समीर डमकेनं रिदम गमावलेला आहे. दिशा नियंत्रित त्याच्या वतीनं पाहायला मिळत नाही. 61 धाव्याची मात्र बरसात या षटकात झालेली आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव त्या ठिकाणी जोडली जाईल. स्कोर आहे 57. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गिरसे यानंतर होणारा सामना. बोथ टीम कॅप्टन बी गेटिंग रेडी फॉर टॉस. फुल टॉस. आता स्लॉक स्वीप पण मिस टाइम स्ट्रोक. फिनिश होऊ शकला नाही बॉल. जेल संपादित होतोय. जयेश मोरे आता माघारी परतलाय. 57 ला तिसरा विकेट. $57. 57 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॅटिंग साठी पाहिलं तर मॅन फ्रॉम सोनारपाडा हेलिकॉप्टर बॉय राजू राठोड आता बॅटिंग साठी दाखल झालेला आहे. जयेश मोरे बादून माघारी परततोय. समीर डमकेला मिळते दुसरं शिवेश तर सांघिक तिसरी सफलता परी 11 किनवली क्रिकेट संघाकरता. 3 बॉल अजूनही ओव्हर नंबर 4 चे बाकी आहेत. यॉर्कर लेक्सिकात अवकाडलीये. टो क्रशर यॉर्कर. राजू राठोड आल्या पावली माघारी परतोय. फलंदाज बाद. त्रिफुला उद्ध्वस्त. दांडी गोल. सलगचा दुसरा धक्का आता दिलाय तो समीर ढमकेनं. ऑन हॅट्रिक संधी आता बनली होती गोलंदाज समीर डमकेला. बॅटिंग साठी पाहिलं तर कलम खांडे एक्सप्रेस या नावानं जो सुपरिचित आहे सागर कापडे आता बॅटिंग करता दाखल होतोय. धावा बनलेल्या आहेत 57. 57 स्टील 2 टू गो. लागोपाठच्या 2 विकेट समीर डमकेने कॅरी केलेल्या आहेत. ही इज नाव ऑन हॅट्रिक. विकेट अटॅकची संधी तर त्याला बनलेली आहे. ग्रामीण विभागातून ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये 10 विकेट अटॅक आपण पाहिल्यात. पाहायचंय तालुका हाफ मधील पहिली विकेट अटॅक आता समीर डमके कॅरी करेल का. संधी तर त्याला बनलेली आहे. स्टील 2 टू गो. नवीन बॅटर सागर कापडी. अपील स्ट्रॉंग आहे पण त्याचा काही फायदा नाही. दुसरीचा प्रयत्न चालवला एसडीच पण नकार. स्वतः गोलंदाज बॅक करतो. लेग बायचा सिग्नल येताना पाहायला मिळेल. स्कोर सिंगल धाब्यानं सध्या 58. 58. स्टील 1 टू गो. यानंतर होणारा सामना शहापूर विभागातून 2 तगडे संघ आमने-सामने पाहायला मिळतील. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. उपांत्य फेरीची दुसरी लढत हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध संघ शिवम स्पोर्ट्स गेरशे इन ॲक्शन असेल. कॅप्टन रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस करता. कुणाल राव सध्या स्टॅकर एंडला. एक सिक्सर ज्याच्या बॅटमधून या पूर्वी आपण पाहिलेला आहे तो सध्या स्टॅकर एंडला. या बेलीला यॉर्कर खोदून काढलाय. बॅटची बाहेरची कट घेत असताना बॉल शॉर्ट फाईन लेगला मार्गस्थ होतोय. एक सिंगल दा मिळताना दिसेल. षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हरचा स्पेल. समीर डमकेचा 3 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. 26 धावा देत असताना 4 ओव्हरची अंतिम धावसंख्या जनमान बेलपाला 11 क्रिकेट संघाची 59. 59 धावा. आता अंतिम षटकात बेलपाडा क्रिकेट संघासाठी एक्झॅक्टली फिनिशिंगचा रोल कोण अदा करेल, कुणाल की सागर, आता हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्कोर 59. 59 धावा. काही आदरणीय अतिथींचं आगमन होतं. विनंती या पण आपलं स्वागत आहे.
पर 11 किनवली आणि त्यांच्या विरुद्ध जर्मन बेलपाडा 11 या दोन टीमच्या दरम्यान फर्स्ट सेमीफायनल तालुका मधील उपांत्य फेरीची ही पहिली लढत आपण बघत आहोत, ज्यामध्ये 4 षटकांच्या अंती 59 59 धावा बनलेल्या आहेत. अंतिम षटक आता बाकी आहे. या क्रीडा स्पर्धेला नुकताच सदिच्छा भेट देण्यासाठी माजी नगराध्यक्ष मोहनजी सासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुहाजी मोरे आणि अनिलजी गरज उपस्थित होत आहेत. या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. चार ओव्हर मध्ये 59 धावा बनलेल्या आहेत. हेमंत सोखांडे अंतिम 5व्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. 5th ओव्हर इज इन प्रोग्रेस. आदरणीय अतिथींचं शुभागमन होत आहे. संयोजक समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक सहसने सरचे स्वागत. दमदार आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनस्वी स्वागत. पहिला बॉल टॉप एज, बॉल हवेत होता, स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करत होता कॅच पर्यंत, पण झेल तो पकडू शकला नाही. एक सिंगल धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. स्कोर सध्या आपण बघत आहोत 60 ऑन बोर्ड. सागर कापडी सध्या स्ट्रायकर रेंजला. 5 बॉल पहिल्या डावाचे बाकी आहेत. 570+ टोटल उभारली जाईल का टीम जर्मन बेलपाडा 11 क्रिकेट संघाकडून. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केल्या समोर मिड ऑफला फिल्डर, बॉल स्टॉप केलेला आहे. 1 मिनिटांना दिसेल. स्कोर सध्या या सिंगलच्या साहाय्याने 61 धावा सध्या स्कोर बोर्डवर. रिव्हरचा टेप, बॉल डायवर्ट होतोय. थर्डमॅनच्या फिल्डरला चकून फसून मागे आलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान, पण सरते शेवटी क्षेत्ररक्षकानं चांगला पाठलाग या बॉलचा केलेला आहे. वेल स्टॉप, वेल एफर्ट. रिले फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. ट्रिपल बरोबर सध्या टोटल आपण बघत आहोत 64 धावा सध्या स्कोर बोर्डवर. या बॉलला समोर ड्राईव्ह केलाय. चांगला मैदानी फटका, चांगला ऑन ड्राईव्ह. एकदा तर बनली, दुसरीचा प्रयत्न मिसफील्ड. फिल्डरवरती दबाव टाकलाय आणि त्याचा फायदा सध्या दोन्ही फलंदाज घेत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्यासोबत एकूण धावसंख्या 66. स्टील 2 टू गो. बॉल बाकी तो अजूनही 2. यॉर्कर 1 मिनिटांना दिसेल. दुसरीचा प्रयत्न चालवलाय कुणाल सिरीज आणि आता दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. विकेट किपर मयूर दिनकर क्षेत्ररक्षकांवर थोडा नाराज आहे, कारण नवी तशी कामगिरी सध्या आपण बघत आहोत होत नाही फिल्डिंग डिपार्टमेंटची. सलगची दुसरी दुहेरी धाव, धावसंख्या 68. पाच शेवट आता कसा असेल. या आपल्याला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल स्टाईलनं सागर कापडीनं केलाय शेवट पहिल्या डावाचा. पाठवलाय बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, चौकार. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला वरती आपण संपन्न करत आहोत. माजी नगराध्यक्ष श्रीमान मोहनजी सासे यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करत आहोत.
ज्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य आमच्या संयोजक समितीला लाभलेलं आहे. त्यांचा सन्मान यानंतर या मुख्य मंचावर स्पर्धेचे लाडके आयोजक अमोलदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. माजी नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड मोहनजी सासे यांना अमोलजी कथोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करत आहोत. मोहनजी सासे यांचा सन्मान यानंतर होतोय. चला प्रत्येकाचा सन्मान होईल, लक्ष सुद्धा. अनिलजी गरत आपले स्वागत आहे. सुहाजी मोरे उद्योजक तथा समाजसेवक अनिलजी गरत, माजी सदस्य पंचायत समिती मुरबाड, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड मोहनजी सासे या आपल्या त्रिमूर्तीचा भव्य सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं संपन्न होतोय. वस्त्रालंकार, मायाची प्रेमाची आपुलकीचे दमदार उपदार शाल आणि त्या सोबतीनं या क्रीडा स्पर्धेची गोड आठवण कायम चिरकाल स्मरणात राहावी त्यासाठी सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान संपन्न होतोय. त्यानंतर आदरणीय अतिथींच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सेकंड सेमीफायनलचा टॉस होतोय. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरुद्ध संघ शिवम स्पोर्ट्स गिरसे इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. मोहनजी सासे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय सेकंड सेमीफायनलचा. पहिल्या डावात जनमान बेलपाटानं बनवलं 72 72 धावा 73चं टार्गेट सेकंड इनिंग मध्ये सेट झालेलं आहे. रणचेसाठी संघ पर 11 किनवली सज्ज होतोय आणि कशा पद्धतीने रंगील दुसरा डाव या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करत बदलाव ऐकूयात विश्वासजी केने यांचा आवाज. थँक्यू. यापुढे होणारा सामना टॉस जिंकलाय हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. कॅप्टन बाली बागरेनं बॉलिंगचा निर्णय स्वीकारलाय. शिवम स्पोर्ट्स गिरसेला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. नेक्स्ट मॅच टॉस अपडेट. स्टे ट्यून विथ अस, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, आनंद घेत राहा आमदार चषकाचा. धन्यवाद. येस, थँक्यू. दीपकजी बिराडे यांचा गोड आवाज ऐकलात. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, पंचांना देखील सूचना असेल की आपण एक गाडी समोर एकदम पार्क केली आहे, त्या गाडीचा रिफ्लेक्ट होता. आय थिंक मिरर तुम्हाला देखील होत असावा. यस, आपण सूचना करायची आहे त्या ठिकाणी. प्रेक्षक आमचे आहेत, त्यांना विनंती असेल, गाडी कुठली ते देखील इथून दिसत नाही आहेत, इतका नक्कीच त्यांचा मिरर रिफ्लेक्ट होतोय. आय थिंक रिक्षा, ऑटो रिक्षा. प्लीज ज्या लाडक्या प्रेक्षकाच्या असेल त्यांना विनंती असेल की आपण थोडीशी बाजूला पार्क करा. दरम्यान मान्यवरांचं देखील आगमन होतोय. यस, मान्यवरांचं आगमन झालंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य दीपकजी पवार साहेबांचं इथे आगमन होतं. वेलकम. आपलं आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष आहेत आणि त्यांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आमदार चषकाच्या वतीनं अनेक मान्यवर आमच्या मंचावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात, कारण की अंतिम दिवस आणि मॅचला सुरुवात होते. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र हा फटका दमदार आला, त्याच्यावरती आज चौकार देखील आला. लाडक्या प्रेक्षकांना विनंती असेल, ज्या कोणाची रिक्षा असेल आपण प्लीज थोडंसं सहकार्य करा, कारण की इतका त्याचा रिफ्लेक्ट होतोय आरसा, जेणेकरून नक्कीच आमच्या स्कोररला देखील तिथे काही दिसत नाही आहे. थोडंसं सहकार्य करा. ऑटो रिक्षा अगदी आपण पाहिली तर पार्क केली आहे. 4-5 ऑटो एकत्र आहेत, त्याच्यातली ही पहिलीच आपल्या फ्रंटची ऑटो आहे. आमचे पंच देखील सूचना देतात, कारण की पंचांना देखील रिफ्लेक्ट होतोय. थोडंसं सहकार्य करा. पाठीमागे कदाचित आपण घेऊन पार्क करा ती रिक्षा, प्लीज थोडंसं सहकार्य करा. गोलंदाज तयार. आता मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र हा चेंडू आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसरा चेंडू इथे
निर्धाव फेकलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. पराग आणि त्याच्या सोबतीनं हेमंत ही जोडी मताच्या आतमध्ये आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 4. हो, इथे मात्र लाईन चेक करावी लागेल. मयूरची मार्के सर आपण सूचना करा प्रेक्षकांना प्लीज, कारण की जास्तच तो आरसा रिफ्लेक्ट होतोय. आय थिंक फ्रंटची कास आहे आमच्या व्यासपीठावरती देखील रिफ्लेक्ट होतोय. मान्यवरांना प्लीज थोडंसं सहकार्य करा. पंच आम्हाला नक्कीच तुम्हाला सूचना देत आहेत. पंच सांगतायत त्या दिशेला ती रिक्षा, अगदी ती रिक्षा आपण थोडीशी बाजूला पार करा प्लीज, थोडंसं सहकार्य करा. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला वळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील येतो डॉट. राहुलला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 5 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 73 बनवायच्यात. 73 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार होतोय पुनश्या. ओ, बॅटची लिडिंग आहे जिथे क्षेत्ररक्षक थोडीशी लेजी आणि दोन्ही गाड्या एकाच रोलावरती. चपळा इतर दाखवले आणि यास फिंगर अप. OUT धावबाच्या स्वरूपाने पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद, माघारी परतावा लागेल परागला. पुण्याच्या लाडक्या प्रेक्षकांना सूचना आम्ही करतोय, कारण की असं जर रिफ्लेक्ट असला तर इथे नक्कीच डोळ्यांना त्रास होईल. लेफ्ट साइडला गौरव, अजून लेफ्ट साइडला आपल्या. मुख्य मंचावरती सन्माननीय दीपकजी पवार साहेब आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते आपण दीपकदादा पवार साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. तेच विनंती असेल साहेबांना आपण पुढे या, आपला शुभ सन्मान आमच्या मंचावरती केला जाईल. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नक्कीच पदाधिकारी आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय. ओ, मिस टायमिंग आहे. पुनश्चा संधी निर्माण झाल्याने संधीचं सोनं देखील केलं आहे. फलंदाज होतोय बाद, लागणारा दुसरा झटका मधाच्या आतमध्ये. देवा 0वरती बाद. धन्यवाद धन्यवाद. रिक्षा देखील आपण बाजूला केली, धन्यवाद. काही हरकत नाही, आता राहिली तरी काही हरकत नाहीये. येस, पष्टे साहेब देखील आहेत, सरपंच, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आमचे सन्माननीय सरपंच आहेत आणि सरपंच साहेबांचा इथे मात्र आपण शुभ सन्मान करतोय. आमच्या मंचावरती हा सन्मान केला जाईल. अनेक मान्यवर आहेत, मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय, कारण की आमदार चषक आहे आणि आमदार चषकाच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण त्यांचा करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह देऊन आपण फष्टे साहेबांचा सन्मान करतोय. धन्यवाद. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. आयोजकांच्या वतीनं, आमदार चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. मागच्या दिशेनं जाऊयात. आता मात्र अरुण नवीन बॅटर आला आणि पुनश्चा इथे मात्र बराच वेळ चेंडू हवेत होता. असं वाटलं होतं की गणेश कदाचित ड्राईव्ह लगावतील, परंतु स्वतःचं शरीर त्याने सांभाळलं. मला मध्ये नक्कीच डबल माइंडेड झाले होते.
ड्राईव्ह लावू की नको, परंतु इथे मात्र नौमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी येथे मात्र एक चिक्की सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 6-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम परी 11 किनवली. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे, ते म्हणजेच गोलंदाज राहुलची फक्त 6 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स. कंपॅरिझन टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहिलं. 24 मध्ये आता 67 बनवायच्यात. इथे स्वीशीट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न सफल राहिला. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शनला आपण पाहतोय. दर्शनवरती ही जबाबदारी आहे, जबाबदारीनं गोलंदाजी तो देखील करतोय. हो, स्विंग या नमेज डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. ऍक्शन रिप्लाय आपण पाहतोय. 4 ते 5 पावलांचा रनअप. चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग झाला आणि तत्पूर्वी हा चेंडू देखील आला डॉट. चांगली गोलंदाजी, तितकं चांगलं कॅमेरा वर्किंग बीके स्पोर्ट्स लाईव्हच्या वतीनं आपण पाहतोय. स्वप्नील आमच्या संवेदाचा ऑपरेटर आहेत. आणखी एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. फलंदाज अरुणला इथे मात्र शांत ठेवलं जातंय. दोन्ही दिशेला वळवण्याची क्षमता गोलंदाज दर्शनकडे आणि ते आता मात्र मधाच्या आतमध्ये तो करून दाखवतोय. चांगली गोलंदाजी करतोय. हो, स्वीशीट केलाय. फुलटॉस चेंडू आता मात्र प्रॉपर हिट झालाय आणि चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड पॉइंट मॉडेल लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला. नक्कीच आपण विचार केला चौथ्या चेंडूवरती हा चौकार आला. धावसंख्या डबल डिजिट अर्थातच 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. ओ, पुन्हा एकदा स्वीशीट केलाय. बॅक टू बॅक दुसरा हा दमदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिले आणि चौकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचेल, ते म्हणजेच 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. हो, पुनश्च स्वीशीट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि अंतिम चेंडू आलाय निर्धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 14 आणि जिंकण्यासाठी आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या तब्बल 59 59 धावेंची आवश्यकता असेल. 18 चेंडू 59 धावेंची आवश्यकता टीम परी 11 किनवली संघाला.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा आपण पाहिल्या. आता उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 59-59 बनवा यशात. चांगलं बॅटल आपण पाहतोय, चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ इथून मात्र थेट दाखल होईल या स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये. यात मात्र शंकाने या परी 11 किनवली आणि त्यांच्या अगेन्स्ट बेलपाडा इथे मात्र वेगावरती स्वार झाले होते गोलंदाज केतन आणि पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल टीम बेलपाडा 11 संघाच्या, कारण की पहिला गोलंदाज राहुलला आपण पाहिलं 6 धावा खर्च केला, 1 विकेट घेतली दुसऱ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी राहिली तिथे मात्र हो डायरेक्ट हिट झालाय. क्या बात आहे. आणि इथे मात्र पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले देखील नव्हते फलंदाज आणि फलंदाजाला आता माघारी परतावं लागेल. अरुणच्या खेळीचा अंत. अरुण बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीसी. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये मयूरला आपण पाहतोय. आता मयूरला जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण की धावांचा पाठलाग करायचा आहे आणि केतन सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकर होता त्याच्या वरती, इथे समोरच्या दिशेनं प्रहार केला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लाईत आणि इथून एक जाव घेतली जाईल. एकेका धाबेने फारसा फरक पडणार नाहीये टीम बेलपाडा 11 संघाला, कारण की धाबा बनवायच्यात 73 बनवायच्यात आणि सध्याच्या घडीला फक्त 15 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 15 चेंडूंचा खेळ आता मात्र इथून शिल्लक असेल आणि 15 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात, त्या म्हणजे तब्बल 58 धावा. आणि इथे मात्र फटका दमदार आहे, परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. कमालीचा झेल टिपलाय क्षेत्ररक्षक कुणाल रावने आणि फलंदाज होते बाद. माघारी परतावा लागेल फलंदाज हेमंतला. हेमंत 0 बाद. नवीन बॅटर मध्ये समीर दाखल होतोय. चांगली गोलंदाजी केतनची आपण पाहिली. 2 विकेट्स तत्पर त्याने देखील प्रस्थापित केले. एक धावबाच्या स्वरूपाने फलंदाज बाद झाले आणि तदनंतर कुणाल रावचा चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुनश्च डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड गणेश गायकरला आपण पाहतो, मिस्टर MPL. आणि सध्याच्या घडीला नक्कीच बेलपाडा 11 संघाचं नेतृत्व करतात आणि चांगलं सध्याच्या घडीला त्यांचं देखील मार्गदर्शन राहिले सर्व खेळाडूंना. हाफ ट्रॅकर आहे, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. शॉट फाईनला क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. समीर देखील 0 डगआउटच्या दिशेने येतोय.
यस, 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 15 आपण पाहिली. आपण पाहतोय मित्रांनो, आमदार चषक 20-25 हा थरार आणि तालुका हाफ मधील सर्व संघांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 58 धाबींची आवश्यकता असेल. 12 मध्ये 58 बनवायच्यात. ओ फटका दमदार आहे. पहिला चेंडूवरती भव्य स्वागत केले गोलंदाज दर्शनचं. चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं सांगत असताना मयूरच्या पाठमधून दमदार स्ट्रोक, षटकार. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. हो, आता मात्र कमबॅक केला. पहिला चेंडू वेगाने हाताळला होता आणि त्याच्यावरती षटकार आला. तर मात्र आपण पाहिलं तर थोडासा गतीमध्ये बीट केलं बॅटरला आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 52 अजूनही बनवायच्यात. स्पेचिट करण्याचा प्रयत्न आहे. कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा असं मधाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळत्या. आणि आता मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बेलपाडा 11 या संघाला आपण पाहतोय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 52 अजूनही बनवायच्यात. बॅटची लिडिंग एज आहे. क्षेत्ररक्षक शॉट थर्डला सज्ज असतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तत्पूर्वी हा चेंडू देखील आला डॉट. धाव घेण्याचा प्रयत्न आता होत नाहीये टीम परी 11 किनवडी संघाच्या वतीनं. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ आता मात्र सज्ज राहा. आपण इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ओ मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग पाहावं लागेल. फिल्डर होते. फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमारेषा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखी एक धमाका, षटकार. प्रयत्न चांगले राहिले होते. आपण पाहिलं जयेश आज फिल्डर तिथे सज्ज होते. ओहो व्हॉट कॅच, कमालीचा झेल आणि नक्कीच पाणी मुवमेंट जरूर आहे परंतु कदाचित दुखापत होऊ शकते. ऍक्शन रिप्लाय मध्ये हा झेल आपण पाहू शकता. इतक्या क्लोज होते गणेश गायकर आणि बॅटची लिडिंग एज लागली आणि अगदी ऍक्शन रिप्लाय मध्ये एका हाताने हा सहज झेल आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर बॅट मारण्याचा प्रयत्न झाला. फनी मुवमेंट परंतु इथे फलंदाज बाद. चला प्रेक्षकांना विनंती असेल आपल्यासाठी बाजूला सोपा आहे त्याच्यावरती बसा कारण की समालोचक अशा विशेषतः माझ्या पाठीमागे जर कुठला प्रेक्षक जरी उभा राहिला ना असं वाटतं की कधी गेम करून जाईल सांगता येणार नाही. सध्या तसंच चाललंय. येस, हा नक्कीच शॉकिंग पार्ट असेल परंतु जाव्यात माझ्या दिशेनं 6 चेंडूने जिंकण्यासाठी 46 धावेंची आवश्यकता असेल. ऑफ ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक येत आहेत. स्वीपर कव्हरला. एक धाव कंप्लीट. हो, इथे आता क्रिकेटपेक्षा फुटबॉलला महत्व दिला आणि पायाने आता मात्र इथे चेंडू अडवला. पाच चेंडूंचा आता मात्र खेळ शिल्लक राहिला. अंतिम षटकामध्ये गोलंदाज सागर कापडीला आपण पाहतोय. अनेकदा पंचांची भूमिका देखील साकारतायत. चांगला खेळ नेहमीच राहिला परंतु जसं गणेश गायकरने सांगितलं होतं की संधी फार कमी खेळाडूंना मिळत असतात आणि त्याचाच एक बळी म्हटलं तर नक्कीच पदाच्या आतमध्ये सागर कापडीला आपण पाहतोय. क्रिकेट पासून थोडीशी दूर आहेत सध्याच्या घडीला. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती झेलची संधी. जयेश डाऊन दी बॉल. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद.
4 चेंडूंचा आता मात्र खेळ शिल्लक आहे आणि नवीन बॅटर 9व्या क्रमांकावरती अक्षय दाखल झाला मध्ये. हो, असं वाटतं की बॅटची लिडिंग एज असावी, कारण की आवाज देखील आला, परंतु इथे धावबादच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये परी 11 किनवली या संघाची फलंदाज बाद. थँक्यू डीजे मास्टर. येस, मान्यवर आमचे आता नक्कीच वेगळ्या लय मध्ये आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र 45 धावा बनवायच्यात आणि नवीन बॅटर मध्ये गुड्डू 10व्या क्रमांकावरती दाखल झाला. ओ हो, फुल टॉस चेंडू, बॅटची इनर एज घेतली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर थर्डमॅन रिजन मधून हा नशिबाचा चौकार. चौकाराला 2 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. ओ मिस्टामिंग आणि इथे मात्र झेल टिपलाय. चांगला झेल आपण पाहिला तर शॉर्ट 5 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. इझी सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय बेलपाडा 11 या संघानं. बेलपाडा संघाचं खूप खूप अभिनंदन. 8 लाख टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पुनश्च विशेषतः कौतुक असेल टीम परी 11 किनवली संघाचं, कारण की त्यांनी देखील चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये केला आणि नक्कीच्या ठिकाणी मात्र आता मेगा फिनालेमध्ये दाखल होतो आहे बेलपाडा 11 संघ. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट अगेन अँड अगेन गणेश गायकर, ज्याने 10 चेंडू मध्ये 30 धावांची इनिंग साकारली. गणेश गायकर ठरतोय मॅन ऑफ द मॅच मानकरी. चला गणेश, आपण देखील या आणि पुढील मॅचचं क्षेत्ररक्षण लगेचच आपण लावून घ्यायचं आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमच्या संवेद जोडले जातील. अशा अंतिम दिवसामध्ये देखील आमच्या संवेद त्यांचं सुंदर असं समालोचन आपण नेहमीच